विदर्भाडीतील इमारतीच्या टेरेसवर 7 जण अडकलेले आहेत। पुणे खेडमध्ये 7 जण इमारतीच्या टेरेसवर अडकलेले आहेत आणि मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। आपण बघतोय चहूबाजूनं पाणी यावेळेस पाहायला मिळत आहे। पुण्याला साताऱ्याला पावसानं चांगलं झोडपून काढलं। पुणे खेडमध्ये 7 जण आता इमारतीच्या टेरेसवर अडकलेले आहेत। पुण्यातल्या विदर्भाडीतल्या इमारतीच्या टेरेसवर हे 7 जण अडकून पडलेले आहेत आणि खाली उतरण्याचा मार्ग देखील पूर्णपणे बंद झालेला आहे। आता रेस्क्यू टीम इथं कधीपर्यंत पोहोचते आणि या लोकांना कधीपर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुण्यातल्या खेडमध्ये 7 जण इमारतीच्या टेरेसवर अडकलेले आहेत। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आता या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी प्रशासनाच्या ज्या टीम्स आहेत, एनडीआरएफच्या ज्या टीम आहेत, त्या इथं पोहोचणं देखील अपेक्षित आहे। रोहिदास गाडगे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। रोहिदास, या लोकांना इथून बाहेर काढण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न होणार आहेत, या संदर्भात काही माहिती समोर आली आहे का? खरं तर गेल्या 24 तासापासून चाकण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि ही जी इमारत आहे या इमारतीच्या परिसरामध्ये कुठल्याही ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळं संपूर्ण इमारतीच्या बाजूने पाणी साचलेलं आहे आणि त्या पाण्याच्या बांधकामावरती काही कामगार काम करत होते। अचानक संपूर्ण इमारतीच्या बाजूने पाऊस झाला, त्यामुळे पाणी साचलेलं आहे। रेस्क्यू टीम या ठिकाणी आलेली आहे। बोटीच्या साह्याने या कामगारांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यात येणार आहे। त्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। मात्र मागच्या 24 तासापासून पाऊस सुरू आहे आणि नागरिकांनी त्यामुळे या लोकांना आता कधीपर्यंत बाहेर काढले जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद रोहिदास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।